कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। दिल्लीत इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर बॅरिकेडिंग, तर संसद परिसरातही मोठा बंदोबस्त तैनात। राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस। मतचोरीच्या आरोपासंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। 10 दिवसात शपथपत्र न दिल्यास कारवाईची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र। निवडणूक आयोगाकडून दुपारी 12 वाजता खासदारांना भेटीशिवाय फक्त 30 व्यक्तींना भेटीसाठी परवानगी। निवडणूक आयोगाने निष्पक्ष राहणं अपेक्षित। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर केला पंचनामा। गिरे तो भी टांग ऊपर, निवडणूक आयोगाचा प्रकार। रोहित पवारांची टीका। निवडणूक आयोगाला जनता चापकाने फोडेल असं सामनात म्हटलंय। मतदारांची फसवणूक करून मोदी फडणवीस जिंकून आलेत। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल। चोराच्या उलट्या बोंबा अशी निवडणूक आयोगाची परिस्थिती। राहुल गांधींनी पुराव्यासह सर्व मुद्दे समोर आणले। माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी, बळवंत वानखेडेंचे आरोप। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासाने आज डिनरचं आयोजन। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। राज्यभरात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर आंदोलन। उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार। उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरं द्यावी। ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात अनेक घोटाळे, त्याला जबाबदार कोण? भाजप नेते केशव उपाध्ये यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर टीका। खासदार संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? पत्रातून सवाल। माधुरी हत्यारेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। वनतारातून हत्यारेला पुन्हा नाननी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयासमोर ठेवला जाणार। कोर्टाच्या मनाईनंतर गाडीवर टफ बनवून कबुतरांना दाणे देतानाचा प्रकार। लालबागमधील नागरिकांना कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार। खाद्य देणाऱ्यावर आक्षेप घेणारे स्थानिक नागरिक अनुप भिंगाड यांनी सांगितला प्रकार। दादरमधील कबुतरखान्यावर पालिकेने आंदोलकांनी फाडलेली ताडपत्री पुन्हा लावली। परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कबुतरांना 2 तास खाद्य देण्याची परवानगी द्या। दादर कबुतरखान्याजवळ कबुतरखाना ट्रस्टचा फलक। सकाळी 6 ते 8 या वेळेत खाद्य देण्याची परवानगीची मागणी आणि जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत खाद्य देऊ नका असं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर। गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार। जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीची गुरुवारी पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही उपस्थित असतील। मार्मिकचा बुधवारी 65वा वर्धापन दिन। रवींद्र नाट्य मंदिरात संध्याकाळी 6 वाजता वर्धापन दिन साजरा होणार। उद्धव ठाकरे या दिनानिमित्त मार्गदर्शन करतील। मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची उद्या संध्याकाळी बैठक। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात पार पडणार बैठक। उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार। नाशकात मनपा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सेनेची आज बैठक। या बैठकीला उदय सामंत, राहुल शेवाळे, संजीव मोरे उपस्थित राहणार अशी माहिती। उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांकडून बैठकीत आढावा घेणार। पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं, आपल्याला तयार राहावं लागेल। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं विधान। युद्ध संपूर्ण देशाला एकत्र येऊन लढायचंय असंही द्विवेदी म्हणाले। जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे गावातील जवान स्वप्नील पाटील यांना बांगलादेशी सीमेवर वीरमरण। गुढे गावावर शोककळा। पुणे शहरातील व्यावसायिक बांधकाम प्रकल्पाचं नामफलक मराठीत लिहिण्याचे आदेश। आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आदेश। मनसे नेते प्रशांत कनोजी यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती मागणी। पुण्यातील चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये फळभाज्यांची आवक वाढली। बाजारात भाज्यांचे दर तेजीत असून लसणाची आवक कमी होऊन भाव स्थिर असल्याची माहिती। पुण्यात 3 वर्षात गुंठेवारीतील केवळ 35 बांधकामं अधिकृत। पुणे पालिकेकडे दाखल 1012 प्रस्तावांपैकी 716 प्रस्ताव फेटाळले, तर 216 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू।
पुणे रेल्वे विभागात गेल्या 4 महिन्यात फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. 1.5 लाख फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 8.5 कोटी रुपयांचा दंड वसूल. 4 महिन्यात राबवण्यात आली विशेष तिकीट तपासणी मोहीम. पनवेल तालुक्यातील नांदगावमधील किराणा मालाच्या दुकानात चोरी. दुकानातून रोख रक्कम आणि सामानाची चोरी. पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.